वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक झालेल्या आहेत। वडेट्टीवारांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी झी 24 तासवर दिलेली आहे। काँग्रेस नेत्यांचं काय चाललंय कळत नाही असं म्हणत दिल्लीमध्ये राहुल गांधींशी बोलणार असल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। झी 24 तासशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। काँग्रेसचं काय चाललंय मला असं वाटतं मला आज राहुलजींना फोन करावाच लागेल। मी जरा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी दिल्लीच्या नेत्यांशी बोलते आणि तुम्हाला जरूर अर्ध्या तासात बाईट देते। हे हास्यास्पद आहे आणि माझ्याकडे सर्टिफिकेट कसं असेल होतं म्हणजे मला हसू येतंय की किती खोटे आरोप करायचे एखाद्या माणसावर, पण त्याची पण लिमिट असते हो। म्हणजे खूप दुर्दैवी आहे की काँग्रेसचे नेते का मला असं टार्गेट करून माझ्याबद्दल खोटं पसरवत आहेत। मी आता काँग्रेसच्या लिडरशिपशी बोलणार आहे आता लगेच, म्हणजे तुमचा फोन आलाय म्हणून मी घेतलाय। मी आता नाही तर पहिला अर्धा तास मी जरूर तुमचा कॉमेंट करीन, पण मी काँग्रेस लिडरशिपशी बोलणार आहे। दिस इज टू मच, म्हणजे आता अति झालंय। आमच्याबद्दल कशाला खोटं पसरवत आहे। अगदी पण सुप्रियाताई गेल्या काही दिवसांपासून सातत्याने असे आरोप तर होत आहेत, पण आता त्याबरोबर ते तुमचंही नाव घेतात आणि हेही म्हणतात की 90% मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे। मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारा जे बोलतात, याची उत्तरं माझ्याकडे नाहीत आणि मला काँग्रेसच्या लिडरशिपशी आता बोलावंच लागेल। म्हणजे तुमच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र नाहीये हे स्पष्ट? ऑब्व्हियसली, अहो कसं असेल माझ्याकडे, मी म्हणजे कसं मला दिलेलं नाहीये ना।